बुलेटिनची सुरुवात राजकीय वर्तुळातल्या अत्यंत महत्त्वाच्या बातमीने करूयात। शिंदे गटाच्या प्रगती पुस्तकात 2 माजी मंत्री नापास झाल्याची माहिती समोर येतेय। माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार हे नापास झाल्याचं कळतंय। मंत्रिपदासाठी इच्छुकांमधील 5 जण पास झाल्याचं कळतंय। गोगावले, शिरसाट, सरनाईक, खोतकर आणि शिवतारे यांचा यामध्ये समावेश आहे। अक्षय कुडकेलवार या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतील। अक्षय, शिंदे गटाच्या प्रगती पुस्तकामध्ये 2 माजी मंत्री नापास झाल्याचं कळते, ते 2 मंत्री नेमके कोण आणि या सगळ्या संदर्भात अधिकची काय सविस्तर माहिती आहे? ऋतुजा, जे आपल्याला माहिती समोर आलेली आहे यानुसार संभाव्य मंत्र्याचं प्रगती पुस्तक बनतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि हे प्रगती पुस्तकामध्ये 2 मंत्री हे रेड झोन मध्ये गेले असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। तसं 3 मंत्री हे रेड झोन मध्ये होतील असं आता सूत्रांकडनं सांगितलं जातंय। अब्दुल सत्तार असेल, तानाजी सावंत असेल आणि संजय राठोड हे 3 मंत्री त्यांच्या प्रगती पुस्तकामध्ये रेड झोन मध्ये गेलेले आहे। अर्थात ते काठावर आहेत आणि ते नापास होऊ शकतात, त्यांना आयत्या वेळी संधी नाकारली जाऊ शकते असं सांगितलं जातंय। कारण शिवसेनेच्या वाट्याला या नव्या सरकारमध्ये महायुती सरकार 2.0 मध्ये जवळजवळ 12 मंत्रिपद मिळतील असं सांगितलं जातं आणि यातील 9 ते 10 मंत्र्यांचा शपथविधी याच आठवड्यामध्ये केला जाणं अपेक्षित आहे आणि यासाठी आता महायुतीच्या चर्चा बैठका देखील सुरू आहे। अशातच शिवसेनेने आपल्या आमदारांचं एक प्रगती पुस्तक तयार केलेलं आहे। ज्या आमदारांचे संभाव्य आमदार आहे यांचं प्रगती पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे। तर इच्छुकांची देखील भाऊगर्दी झालेली आहे। नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा मानस शिवसेनेचा यावेळी असणार आहे। यामध्ये अर्जुन खोतकर यांचा समावेश होऊ शकतो। यासोबतच विजय शिवतारे असतील, संजय शिरसाट, भरत गोगावले आणि प्रताप सरनाईक या 5 नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते। अर्थात या आमदारांचं देखील प्रगती पुस्तक गेल्या 5 वर्षाचं त्यांच्या मतदारसंघातील कामाचं बनवण्यात आलेलं आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या 5 मंत्र्यांचं जे आहे ते ग्रीन झोन आणि येलो झोन मध्ये आहे। त्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये हे स्पष्ट होणार आणि हे झालं जी माहिती समोर येते यानंतर लगेचच अब्दुल सत्तार असेल, संजय राठोड असेल, तानाजी सावंत असेल या सगळ्या संभाव्य आणि इच्छुक आमदारांकडनं आता लॉबिंग देखील केली जाईल। त्यामुळे नेमकं एकनाथ शिंदे, कारण एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सहभागी असताना हे शिलेदार होते, एकनाथ शिंदे यांचे महत्वाचे शिलेदार मानले जात होते आणि त्यांच्या माध्यमातून आता बंडाची आठवण एकनाथ शिंदे यांना करून दिली जाऊन त्यांच्यावरती दबाव देखील वाढवला जाऊ शकतो। मात्र बघणं महत्वाचं ठरणार आहे या नापास झालेल्या आमदारापैकी कुणाला आता संधी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दिली जाऊ शकते। निश्चित, त्यामुळे कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाला ग्रीन सिग्नल मिळणार हे आपल्याला पाहायचंय। अक्षय, धन्यवाद सविस्तर माहिती।